या शहरात अतिशय जिज्ञासू, विचारवंत, अभ्यासू मंडळी आहेत आणि ती जागेपणाने प्रश्न विचारतात. माझी भूमिका हीच आहे. आम्ही आमचा जो धर्म आहे, आमचं जे तत्वज्ञान आहे, हे डोळसांचं, बुद्धिजीव्यांचं आणि बुद्धी प्रामाण्यवादावर घासून पुसून आचार विचार करण्याचं या 20व्या शतकातल्या विज्ञानवादी दृष्टिकोन असलेला आमचा धर्म आहे. त्या काळी तो तसाच होता, आजही तो तसाच आहे. अजूनही कोणाचा संभ्रम असेल त्याने तो डोक्यातून काढून टाकावा आणि स्वच्छ मनाने विचारपूर्वक आमच्या ज्या धर्माज्ञा आहेत, तत्वज्ञान आहेत, विचारशलका आहे, याचं अतिशय डोळस बुद्धीने अभ्यास करा. तुम्हाला एक दिवस आनंद होणार आहे. आणि आपण ज्या अनेक विषयांचे विचार केले त्याच्यात डोळस बुद्धीनं, विज्ञानवादी दृष्टीनं आम्ही जर धर्माची वाटचाल केली तर आपले बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. आणि आज मला इतका आनंद झाला की फार फार चांगले चांगले प्रश्न तुम्ही विचारले आणि त्याच्यातून मला वाटतं थोडी तरी मला आपली सेवा करता आली, एक दृष्टिकोन समजावून सांगता आला. आणि त्याचबरोबर तुम्हाला असं घाबरवण्याकरता किंवा भानामती, अमुक, जादू असं तुमच्या मनात दहशत करण्यासाठी मी बोललो नाही. मी ती सांगितली किरकोळ गोष्टी आहेत, याला अजिबात भाऊ करू नका, तुम्ही याची किंमत धरू नका. याला 101% या सगळ्या घाणेरड्या याला उत्तर आहे. आणि याच्याहूनही आपला धर्म आणि संस्कृती, आपलं तत्वज्ञान आणि आपले मंत्र हे श्रेष्ठ आहेत. तेव्हा आजच्या या विचार मंथनातून बरेच विचार आपण घेऊन जाऊ शकतो. आपला पुढचा कार्यक्रम नंतर जाहीर करण्यात येईल. तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती करायची आहे की मी माझं स्वतःच सांगतो असं नाही, परंतु गेल्या 150 वर्षामध्ये एक असा एक प्रश्न होता की आपण जो हिंदू धर्म आणि संस्कृती याच्यात आपण जो जन्मलो किंवा रात्रंदिवस आपण त्याच्या विचारात गरकावत, त्याचं बहुतेक सगळं सार एका छोट्या पुस्तकात येईल असं बरेच दिवसापासून माझ्या मनामध्ये कल्पना होत्या. गेली 30 वर्षे हे इतगुरुजींनी प्रश्न करून करून माझ्या डोक्यात ते सगळं साचलेलं होतं. मला जरा घाई झाली की अगदी सामान्य माणसापुढे आपण ठेवू. आणि मी संकलनात्मक एक हिंदू धर्म नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. साधारण 200 पेजेस त्याचे. त्यामध्ये वेद काळापासून तर आजपर्यंत तत्वज्ञान, धर्मग्रंथ, धर्मशास्त्रकार, ऋषी, मतांतर, त्याच्यानंतर गीता, रामायण, महाभारत, 14 विद्या, 64 कला, 4 आश्रम, 4 वर्ण, त्याच्यानंतर 4 पुरुषार्थ, धर्मतीर्थ, धारातीर्थ, इथून तर वर्षातले सणवार, व्रत, वैकल्य, पंचांग, अशौच निर्णय, असे बरेच त्याच्यामध्ये काहीतरी मला वाटतं 70-80 तरी असे विषय आहेत. आणि अगदी छोटं 200 पानाचं पुस्तक आहे. आपल्याला गाईडलाईन म्हणून आमचा धर्म किती मोठा आहे, किती व्यापक आहे, किती विचार त्यात मांडलेले आहेत. युद्धशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्रापासून अनेक शास्त्रांची हे ते पुस्तक आहे. एवढंच छोटं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक समजा तुम्ही जर एकदा, दोनदा, चारदा जर वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतका मोठा आनंद होणार आहे. स्त्री पुरुष हा वेद काळात भेद नव्हता. स्त्रियांची सुद्धा मुंजे केली जात असे. स्त्रियांना युद्ध शिकवलं जात होतं. सीतेला संपूर्ण युद्धशास्त्र शिकवलं होतं. आणि म्हणून स्त्रियांचे, पुरुषांचे, मुलांचे, मुलींचे, त्या काळचे संबंध, संस्कार, सगळे 16 संस्कार, अगदी जन्मल्यापासून तर अंत्येष्टीपर्यंत विवाह संस्कार, सगळे संस्कार त्यात दिलेले आहेत. त्याचं विवेचन केलेलं आहे. त्याचे बरे वाईट परिणाम कसे होतात जीवावर याचं अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. मी बोलायचं, माझं कौतुक करायचं, या पुस्तकाच्या आर्थिक परिस्थितीत माझा सुतराम संबंध नाही. संबंध जिंदगीत कुणी मला अजून सांगावं, मी एखाद्याचं काही काम केलं, त्यात जुळणं 10 पैसे किंवा ₹1.25 पाण्यात बुडून दक्षिणा घेतली आहे. माझ्या आयुष्यात
कशात पैशाचा संबंध नाही. म्हणजे काहींना वाटलं की बाबा यांचं पुस्तक विकण्याकरता आहे आपलं काहीतरी. नाही नाही नाही, याचा लेखक मी आहे, प्रकाशक दुसरा आहे, पैशावाला दुसरा आहे. मी फक्त लिहिलेलं आहे. अशी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. माझ्या काही श्री स्वामी समर्थ या पुस्तकाची 50,000 प्रति महाराष्ट्रात खपलेल्या आहेत. कुठल्याही तऱ्हेनं त्याच्यातनं लाभ लोभ मला मिळालेला नाही. आणि म्हणून लाभालोभासाठी मी हे बोलत नाही. आमच्याकडे पैसा हा विषयच आमच्या मार्गात नाहीये. हे तुम्हाला पुन्हा 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 मी सांगतो. सांगायचा मुद्दा असा की आपल्याला शक्य होईल पुढच्या वेळेपर्यंत आपण इथे आमच्या हे जे केंद्र आहेत, आमच्या इथे 2 स्वामी समर्थ सेवा केंद्र, त्याच्यानंतर आमच्या इथे महात्मा गांधी रोडला आमच्या नाशिक बुकडेपो आहे, त्यांच्याकडे पण हे पुस्तकं ठेवली आहेत. तर या 2 केंद्रातून किंवा कुठून आपण हे घेऊ शकता, वाचा. पुढच्या वेळेस तुम्ही याचा अभ्यास करून जर आले आणि याच्यावर जर आपण प्रश्नोत्तर केली तर एक इतका सुंदर तुमच्या डोक्यामध्ये एक त्याचं तत्वज्ञान तयार होईल. फार मोठी काळाची गरज होती. आपल्या याच्यामध्ये एवढे 1 लाख ओव्या असलेली पुराण आहेत, असे 18 पुराण, काही 1 लाख ओव्या असलेले रामायण, महाभारत, निर्णय, भागवत असे मोठमोठे ग्रंथ आहेत. आपलं आयुष्य गेलं तरी आपल्याला ते वाचून होणार नाही, समजून होणार नाही. पण याच्यामध्ये सूत्रमयरित्या गीता, रामायण, महाभारत, कृष्ण अशा महत्वाच्या याच्यावरती थोडक्यात सगळी माहिती दिली आहे. आणि साधारण आपलं हिंदू तत्वज्ञान, हिंदू फिलॉसॉफी ज्याला म्हणतात ते, आणि हे आपल्याला साधारण आपल्याला समजावं. व्रत, वैकल्य, उपासना सुमारे गेल्या 1300 वर्षातले सगळे या धर्मातले धर्म किंवा पंथ संस्थापक, संप्रदाय संस्थापक असे अनेक थोर महात्मे, संत, ऋषी अखिल भारतीय लेवलवर दिले आहेत. सगळ्या भारतातली धारा तीर्थ आहेत, सगळ्या भारतातले प्रमुख संत आहेत, ऋषी आहेत, दार्शनिक ऋषी आहेत, असं सगळे याच्यामध्ये छोटं छोटं सगळं आहे. आणि याच्यावर आज अशी भाराभर पुस्तकं वाचायची आणि ती डोक्यात राहायची नाही. मोठमोठे तत्वज्ञान वाचायचं, एक तर वेळ नाही, अभ्यासाला टाइम नाही, सांगायला कोणी नाही, शिकवायला कोणी नाही. सगळेजण गोड बोलतात. हे याच्यातून कोणाची मदत न घेता आम्ही हिंदू लोक, आमचा धर्म आणि संस्कृती याचा दृष्टिकोन आपल्या मनामध्ये चांगला होणार आहे. म्हणून आपण या ग्रंथाचं कोणी घेतलं तर असं सर्क्युलेशन पद्धतीने वाचायला द्या आणि याचा अभ्यास करा. म्हणजे आज आपण जे अनेक प्रश्न घेतले त्याची बरीचशी उत्तरे याच्यामध्ये आहेत. तुम्हाला खूप बरं वाटेल. असो, तर आता आपला हितगुज हा कार्यक्रम संपलेला आहे. पुढची तारीख मागवून जाहीर करण्यात येईल. आपण पुन्हा एकदा सामुदायिक प्रार्थना करायची आहे. 2 मिनिटं जरा थांबा. आणि थांबल्यानंतर एक माझी कळकळीची विनंती आहे की इथून पहिल्या प्रथम महिला वर्ग बाहेर जाईल, नंतर पुरुष वर्ग जाईल. तर कृपया एवढं सहकार्य करा.